जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 266. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. भगवंतांचं राज्य हृदयामध्ये अखंड वसण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी रामायणामधून विविध व्यक्तिरेखांनी आम्हाला सांगितल्या. काय असायला हवं आणि काय नसायला हवं याचा सोक्षमोक्ष लावणारा असा हा ग्रंथ आहे. त्याच्या पलीकडे बघण्याची गरज देखील न भासावी इतकं सर्व वर्णन तुलसीदासांनी सर्व साधनेच्या साधक बाधक गोष्टींसह आम्हाला सांगितले आहेत. म्हणूनच रामायण हा ग्रंथ साधनेसाठी, साधना प्रेममय होण्यासाठी जी भाव जागृतीची आवश्यकता असते त्यासाठी, नेम नियम नीती धर्मांचं पालन जे साधनेसाठी आवश्यक असतं त्यासाठी, विविध प्रकारच्या दैनंदिन जीवनातल्या आमच्या वृत्ती कशा असल्या पाहिजेत हे शिकण्यासाठी, वडीलधाऱ्या मंडळींचा आदर कसा केला पाहिजे, कोणतंही किलमिश मनामध्ये न ठेवता कर्तव्य भावनेनं आपलं कर्म, नित्यनैमित्तिक कर्म कसं उत्तम केलं पाहिजे, अशा अनेकविध गोष्टी या रामायणानं आम्हाला शिकवल्या आतापर्यंत. आणि या सर्वांचा परिपाक म्हणजेच चित्तशुद्धी आहे. चित्तशुद्धी ही त्या चित्तामधल्या द्रव्यानं आखली जाते किंवा ज्याला आकलन केलं जातं. त्याचं चित्तामध्ये काय आहे त्याच्यावरून ते चित्त शुद्ध आहे की अशुद्ध आहे, स्थिर आहे की चंचल आहे, किलमिश आहे, चित्त मल आहे की पूर्णतया तो मल ह्या प्रभुचरणांच्या पावन रजःकणांनी धुवून गेलाय, या सर्व गोष्टी स्वतःशी पडताळण्यासाठी हा ग्रंथ आहे. जेणेकरून आमचं चित्त शुद्ध होऊन त्याचा लय प्रभुचरणी होईल. आणि असं हे रामराज्य हृदयामध्ये स्थापन करण्यासाठी आम्हाला तुलसीदासांनी हा ग्रंथ दिलाय. रामराज्य केवळ बाहेर नाही. खूपच मोठा गैरसमज असू शकतो की बाह्यांगानं रामराज्याची स्थापना व्हायची असते. त्यामध्ये गैर आहे असं नाही, कारण प्रत्येक मनुष्याच्या आध्यात्मिक स्तरानुसार तो बाहेरून आत जात असतो. जितका बाहेरचा पसारा मनाचा, चित्ताचा अधिक, तितकं त्याला बाह्यांगानं सत्वगुणी सर्व काही असावं असं वाटत असतं. पण जसजसा तो गुणविरहित स्थितीला पोचायला लागतो किंवा शुद्ध सत्वगुणामध्ये स्थिर व्हायला लागतो, तसतसा हा बाह्यांगाचा पसारा कमी कमी होत तो आंतरराज्यामध्ये रमून जातो. हे आंतरराज्यामध्ये रमणं म्हणजे अध्यात्म आहे. आम्हाला महाराजांनी अनेक वेळा सांगितलं आहे की बाहेरचं अध्यात्म किंवा परमार्थ त्याला महत्त्व किती, तर आतला परमार्थ विनासायास स्थिर वृत्तीनं अखंड चालत राहणं याला जितकं आवश्यक तितका बाहेरचा परमार्थ आवश्यक असतो. त्याच्या पलीकडे खरं तर वैयक्तिकदृष्ट्या विचार केला तर बाह्य परमार्थाला फारसं स्थान नाही. हे लक्षात येऊन जो रामायणाचं पठण, चिंतन, मनन करतो, जसं मनन महत्त्वाचं आहे, मागे आपण बघितलं होतं मननात मानव हा म्हटलं आहे,
प्रभूंनी एके ठिकाणी. म्हणजे जो मनन करू शकतो, मनन शक्ती ज्याच्यामध्ये आहे त्यालाच मानव म्हटलं आहेत, नाहीतर तो मानवच नव्हे. मनन शक्ती मानवाला प्राण्यांहून भिन्न करते, किंवा ज्याला आपण हायली इव्हॉल्व्ड म्हणतो स्पिशीज, ती कशामुळे असते तर मननशक्तीमुळे असते. त्यामुळे मननशक्तीचा फायदा या ग्रंथपठणानं जो करून घेईल तो खरा मानव. आणि अशा रीतीनं मग त्याचं चित्त हे समदर्शी बनतं. सर्वांना एक भावानं तो बघू शकतो, एकसारख्या वृत्तीनं बघू शकतो. त्याच्यामध्ये कमी अधिक नसतं, त्यामध्ये रागद्वेष नसतो. आणि असे प्रभू असल्यामुळे आम्हाला त्यांचं चरित्र आवडतं. आपण बघितलं सर्व वानरांचा उचित सन्मान प्रभूंनी केला आहे. आणि आता उरलेत निषादराज. त्यामुळे तुलसीदास पुढे रामराज्य कसं असतं त्यासाठीची ही पूर्वभूमिका होती खरं तर, की रामराज्य कसं होतं त्रेतायुगामध्ये याचं अत्यंत सुंदर वर्णन केलं आहे. पण सुरुवातीला निषाद राजाचा सत्कार सन्मान प्रभूंनी कसा केला ते सांगतायत. म्हणाले, पुनि कृपाल लियो बोली निषादा, दिने भूषण बसन प्रसादा, जाहु भवन मम सुमिरन करहु, मन क्रम वचन धर्म अनुसरेहु. तुम मम सखा भरत समभ्राता, सदा रहेहु पुर आवत जाता, बचन सुनत उपजा सुख भारी, पर्यो चरण भरी लोचन बारी, चरण नलिन उर धरी ग्रह आवा, प्रभु सुभावु परिजननि सुनावा, रघुपति चरित देखी पुरवासी, पुनि पुनि कहहि धन्य सुख रासी, राम राज बैठे त्रैलोका, हर्षित भये गए सब शोका, बयरु न कर काहू सन कोई, राम प्रताप विषमता खोई. अगोदर म्हणतायत श्रीरामांनी निषादराज गुहला बोलावलं आणि प्रसाद म्हणून वस्त्राभूषण दिली आणि काय सांगितलं, आता तू घरी जा, तिथंच माझं स्मरण करत राहा आणि काया वाचा मनानं धर्मनिष्ठ आचरण ठेव, असं प्रभूंनी निषादराजाला सांगितलं. पुढे म्हणाले, तू माझा मित्रही आहेस आणि भरतासारखा बंधूसुद्धा आहेस, त्यामुळे अयोध्येला नेहमी येत राहावं, आवत जाता, येत जात राहा बरं का. हे ऐकलं आणि निषादराजाला खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. उपजा सुखभारी, नेत्रातून आनंदाश्रू प्रेमाश्रू वाहू लागले आणि प्रभूंच्या चरणी निषादराजानं लोटांगण घातलं. भगवंतांचे चरण कमल हृदयात धारण करून हा निषादराज आपल्या घरी गेला आणि घरी आल्यावर काय केलं म्हटलंय, प्रभू सुभाऊ परिजननी सुनावा. कुटुंबियांना, आपल्या परिजनांना प्रभूंचा स्वभाव कसा आहे ते सांगितलं बरं का. आणि अयोध्यावासींचं आता सांगतायत तुलसीदास आम्हाला, की हे जे पावन चरित्र आहे रघुनाथांचं ते पाहून त्याबद्दल चिंतन करून अयोध्यावासीच वरचेवर म्हणतायत की सुखराशी असलेले श्रीरामचंद्र धन्य आहेत. अशा रीतीनं तुलसीदास आम्हाला सांगतायत, राम राज बैठे त्रैलोका, हर्षित भये गये सब शोका. श्रीरामचंद्र राज्यावर बसले आणि तीनही लोकांमध्ये आनंद दाटून आला, त्यांचा शोक नाहीसा झाला म्हटलंय. बयरू न कर काहूस न कोई, कुणी कुणाशी वैर करेन असा झाला. यथा राजा तथा प्रजा ही जी म्हण आहे ती श्रीरामांच्या बाबतीत इतकी परफेक्ट
बसते की कारण प्रभू श्रीराम आणि केवळ राजा नाहीत, ते परब्रह्म आहे. त्यामुळे त्या परब्रह्म तत्वाच्या पूर्णत्वामुळे प्रजेमध्ये पूर्णत्व आहे. आपण ज्याला चिकटतो त्याचं पूर्णत्व आपल्यामध्ये झिरपायला लागतं. सद्गुरूंचे चरण घट्ट पकडण्यासाठी आपल्याला सतत सांगणारे त्यांचे शिष्यगण, त्याचं कारण हे आहे की ज्या वेळी आम्ही पूर्णाला पकडतो त्यावेळेला ते पूर्णत्वाचे गुण आमच्यामध्ये उतरतात. राग द्वेष हा जो मानवाचा म्हणजे बाह्यांगानं मूळ स्वभाव आहे, षड्रिपू जे सतत त्रास देतात, ते तेव्हाच जाऊ शकतात ज्यावेळी आम्ही सद्गुरूंचे म्हणजे पूर्ण परब्रह्माला घट्ट धरतो, म्हणजे सतत त्याचं चिंतन करत राहतो. चिंतने तद्रूपता, ज्याचं चिंतन करतो त्याप्रमाणे आपण बनत असतो, आमचं चित्त मुख्यतः बनत असतं. त्यामुळे म्हटलंय की कुणी कुणाशी वैर करेन असं झालं. आणि श्री रामचंद्राच्या प्रतापामुळे काय झालं, केवढी मोठी गोष्ट सांगितली पहा. राम प्रताप विषमता खोई. विषमता म्हणजे कुठल्याही प्रकारची विषमता, कुणी उच्च कुणी नीच, कोणत्याही स्थितीनं असो, विद्वान अडाणी या स्थितीनं असो किंवा श्रीमंत गरीब या अवस्थेनं असो, कोणत्याही प्रकाराची जी विषमता समाजामध्ये फूट पाडते ती नाहीशी झाली. आमच्या महाराजांकडे कसलाच भेद नाही असं जेव्हा त्यांचे शिष्यगण सांगतात आम्हाला वरचेवर, की कोणत्याही समाजातल्या स्तरातले लोक महाराजांकडे माझे महाराज किंवा मी महाराजांचा या शुद्ध भावनेनं येतात, तेव्हा महाराज त्यांना आपलंच करतात. आणि म्हणून गोंदवल्यामध्ये ही विषमता आम्हाला दिसून येत नाही कुठे. जो शुद्ध अंतःकरणानं बघेल त्यालाच हे जाणवेल. ते रामराज्यच आहे. त्यामुळे इथे म्हणतायत की राम प्रताप विषमता खोई. त्याशिवाय विषमता जाऊच शकत नाही. विषमता खोई म्हणजे नष्ट झाली. विषमता जी बाह्यांगानं देहबुद्धीनं असते ती खोई नाहीशी होणं हे केवळ रामप्रतापानंच, पूर्णत्वाच्या प्रतापानंच, परब्रह्माच्या प्रतापानंच शक्य आहे, हे सांगायचे तुलसीदासांना यामध्ये. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहिला नाही तिथे. आणि तरीसुद्धा सर्वजण आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे वागतायत. वर्णाश्रम निज निज धर्म निरत भेद पथलोग, चलहि सदा पावहि सुखही नहि भय शोकन रोग. आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे वागतायत लोक, वेदविहित मार्गाचं आचरण करतायत आणि सुखी आहेत. विषमता ही मनामध्ये असते. उच्च नीच हा भाव मनामध्ये असतो. बाह्यांगानं जे कर्म केलं जातं त्यामध्ये खरं तर ही विषमता असत नाही, जर शुद्ध बुद्धीनं बघण्याची शक्ती त्या पूर्णानं आम्हाला दिली तर. त्यामुळे वर्णाश्रम धर्म हा सुद्धा विषमता विरहित होतो रामराज्यामध्ये. आणि म्हणून इथे म्हणतायत की अशा रीतीनं वेदविहित मार्गाचं आचरण करून लोक सुखी आहेत. कोणत्याही गोष्टीचं भय शोक रोग यांचा त्रास त्यांना नाही आहे. दैहिक दैविक भौतिक तापार, रामराज नहीं काहुहि व्यापार. सब नर करहि परस पर प्रीति, चलहि स्वधर्म निरत श्रुति नीति. चारियो चरण धर्म जग माही, पूरी रहा सपने हु अघनाही. राम भगति रतन नर अरु नारी, सकल परम गति के अधिकारी. अल्प मृत्यु
मृत्यु नहीं कवनी उपीरा, सब सुंदर सब बिरुज शरीरा, नहीं दरिद्र को दुखी न दीना, नहीं को अबुधन लक्षण हीना, सब निर्दम्भ धर्म रत पूनी, नर अरु नारी चतुर सब गुनी, सब गुणज्ञ पंडित सब ज्ञानी, सब कृतज्ञ नहीं कपट सयानी, राम राज नभ गेस सुनु, सचराचर जग माही, काल कर्म स्वभाव गुण, कृत दुख काहु ही नाही, भूमि सप्त सागर मेखला, एक भूप रघुपति कोसला, भुवन अनेक रोम प्रतिजासु, यह प्रभुता कछु बहुत न तासु, सो महिमा समुझत प्रभु केरी, यह बरनत हीन ताखनीरी, सो महिमा खगे सजिन जानी, फिर यही चरित तिन्हु रति मानी, सो जाने कर फल यह लीला, कहि महामुनि बरद मसीला, राम राज कर सुख संपदा, बरनी न सकई फनीस सारदा, सब उदार सब पर उपकारी, विप्र चरण सेवक नर नारी, एक नारी व्रत रत सब झारी, ते मन बच क्रम पति हितकारी, दंड जतिन कर भेद जह, नर्तक नृत्य समाज, जीतहु मन ही सुनिय अस, रामचंद्र के राज, फूल ही फर ही सदा तरु कानन, रही एक संग गज पंचानन, खग मृग सहज बयरु बिसराई, सबनि परस पर प्रीति बढ़ाई, कुजहि खग मृग नाना वृंदा, अभय चरहि बन करहि अनंदा, शीतल सुरभि पवन बहमुंदा, गुंजत अलिलई चलि मकरंदा, लता बिटप मागे मधु चवहि, मन भावतो धेनु पय स्रवहि, शशि संपन्न सदा रह धरनी, त्रेता भई कृत जुग कई करनी, प्रगति गिरिध विविधि मनि खानी, जगदात्मा भूप जग जानी, सरिता सकल बहहि बरबारी, शीतल अमल स्वाद सुखकारी, सागर निज मर जादा रही, डारहि रत्न तट नील रलहि, सरसिज संकुल सकल तड़ागा, अति प्रसन्न दस दिशा विभागा, विधुमहि मूर मयूखनि, रवि तपते जेतने ही काज, मागे बारित देहि जल, रामचंद्र के राज. काय सुंदर वर्णन केलंय रामराज्याचं तुलसीदासांनी. म्हणतायत रामराज्य आहे त्यामुळे त्रिविध तापांचा मागमूस सुद्धा नाहीये. दैहिक दैविक भौतिक कसलेच ताप नाहीत. सर्वजण परस्परांवर प्रेम करतायत आणि वेद प्रतिपादित मर्यादेमध्ये राहून धर्मपालन करतायत. धर्म कसा आहे रामराज्यामध्ये सांगतायत.
सत्य, शौच म्हणजे शुद्धी, दया आणि दान या आपल्या 4ही चरणांनी युक्त असा धर्म रामराज्यामध्ये आहे. स्वप्नात सुद्धा कुठे पाप नाही म्हटलंय. पुरी राहा सपने हो अघ नाही. स्वप्नात सुद्धा कुठं पाप नाही. सर्व स्त्री पुरुष रामभक्तीमध्ये तत्पर आहेत आणि त्यामुळे म्हणतायत सकल परमगती के अधिकारी. सर्वजण ते अयोध्यावासी परमगतीचे अधिकारी झाले होते. कुणालाही अल्प वयामध्ये मृत्यू येत नव्हता. कुणाला कसली पीडा नव्हती. सर्वांचे सुंदर आणि निरोगी असे देह होते. कुणी दरिद्री नव्हता, दुःखी नव्हता, दीन दैन्यवाणा नव्हता, कुणीही मूढ नव्हता आणि शुभलक्षणं नाहीत अशी एकही व्यक्ती त्या रामराज्यामध्ये आढळत नव्हती. सर्व शुभ, सगळीकडे शुभ असं ते रामराज्य आहे. दंभरहित आहेत लोक, धर्मपरायण लोक आहेत आणि पुण्यात्मे आहेत. सर्वच स्त्री पुरुष नीती निपुण आहेत आणि गुणी आहेत. गुणांचा आदर करणारे सुद्धा आहेत, ज्ञानी आहेत आणि सर्वांमध्ये कृतज्ञतेचा गुण आहे. नाही कपटसयानी, एकामध्ये सुद्धा कुणामध्ये लबाडी नव्हती. काकभूषुंडी म्हणतात, हे गरुडा, रामांच्या राज्यामध्ये चराचराला कुणालाही म्हणजे काल, कर्म, स्वभाव आणि गुण यांपासून जे दुःख निर्माण होतं ते नव्हतं. स्वभावजन्य दुःख नाही, कर्मजन्य दुःख नाही, कालजन्य दुःख नाही आणि गुणजन्य दुःख नाही. असं कसलंच दुःख त्या रामराज्यामध्ये कुणालाही नव्हतं. अयोध्येमध्ये म्हणतायत श्री रघुनाथ हे 7 समुद्रांच्या मेखलेच्या पृथ्वीचे एकमात्र राजे होते, ज्यांच्या रोमारोमात अनंत ब्रह्मांड समाविष्ट आहेत. त्यामुळे त्यांना म्हणतात ह्या 7 द्वीपांच्या पृथ्वीचं राज्य म्हणजे काहीच नाही. काकभूषुंडी वर्णन करतायत बरं श्रीरामांचं, की पण ते इथे पृथ्वीवर एकमात्र राजे आहेत. आणि उलट म्हणतायत प्रभूंचा हा महिमा की त्यांच्या रोमारोमात अनंत ब्रह्मांड आहेत, हा महिमा जाणल्यावर 7 समुद्रांनी वेढलेल्या सप्तद्वीपांच्या पृथ्वीचे एकमात्र ते स्वामी होते किंवा सम्राट आहेत असं म्हणणं म्हणजे त्यांची एक प्रकारे निंदा करणं होय म्हणतायत काकभूषुंडी. यह बरनत हीनता घनेरी, कमीपणा आणण्यासारखं आहे त्यांना. जे विश्वसम्राट आहेत त्यांना अयोध्या सम्राट आहेत असणारच अशा अर्थानं काकभूषुंडी म्हणतायत. पण हे गरुडा, ज्यांनी हा महिमा जाणला प्रभूंचा त्यांना सुद्धा मग या प्रभूंच्या लीलेविषयी प्रेम वाटायला लागतं. या पृथ्वीवर येऊन जी प्रभूंनी लीला केली, या विश्वसम्राटानं प्रत्यक्ष परमात्म्यानं जी लीला केली त्याबद्दल त्यांचा महिमा जाणून मग प्रेम वाटायला लागतं. खूप मोठी गोष्ट आहे पहा. मग आम्ही ऐतिहासिक पुरावे शोधत नाही रामायणाचे. त्याला काही अर्थ उरत नाही, कारण तो विश्वास, श्रद्धा त्यामध्येच सर्व परमार्थ साठलेला असतो. त्यासाठीच तुलसीदासांनी पुढच्या चौपाईत फार महत्त्वाचं सांगितलं आहे आमच्यासाठी, की तो महिमा, राम महिमा किंवा परब्रह्म महिमा जाणण्याचं फळ काय, तर त्या लीलेचा अनुभव. असं ज्यांनी सर्व इंद्रिय जिंकली आहेत असे श्रेष्ठ ऋषीमुनीसुद्धा म्हणतात की महिमा जो जाणेल तो लीलाधिकारी, म्हणजे लीला अनुभवण्याचा अधिकारी म्हटलंय बरं. आज आपण जी वाचतो, ऐकतो, पठण करतो, मनन चिंतन करतो ती लीला, पण लीलेचा अनुभव, प्रसंग प्रवेश ही एक अनुभूती असते, ऐश्वर्य आहे, जे तुलसीदासांसारख्या संतश्रेष्ठांना प्राप्त असतं. त्यांना रामायण वाचावं लागत नाही, त्यांना रामायण ऐकावं लागत नाही, त्यांना वेगळेपणाने राहून रामायणाचं चिंतन करावं लागत नाही, कारण ते रामायण जगतात, रामायण प्रतिक्षणी अनुभवतात. किंवा असं म्हणता येईल त्यांच्यासाठी ते हुकमी असतं. म्हणजे ठरवलं की आता आज हा प्रसंग मला अनुभवायचा, तर ते आपल्या अंतश्चक्षूंसमोर जसाच्या तसा
तो प्रसंग अनुभवू शकतात. त्यामुळेच त्यांचं भावविश्व समृद्ध असतं. त्यांना कोणत्या पुराव्याची गरज नसते. त्यांचा पुरावा असतो त्यांच्या अंतर्चक्षूंसमोर चाललेलं रामायण. तुलसीदास असोत, आमचे संतश्रेष्ठ एकनाथ महाराज असोत, त्यांना प्रभूंनी ते रामायण दाखवलं आणि मग त्यांनी ते लिहून घेतलं प्रभूंनी त्यांच्याकडून. त्यामुळे लीलेचा अनुभव त्यालाच येतो जो महिमा जाणतो प्रभूंचा म्हटलंय. आणि म्हणून रामराज्यातल्या या सुखसंपत्तीचं वर्णन शेष आणि सरस्वतीसुद्धा करू शकत नाहीत. सर्व उदार स्त्री पुरुष आहेत, परोपकारी आहेत, सर्वजण विप्रचरण सेवा करणारे आहेत, सर्वच पुरुष एकपत्नी व्रती आहेत आणि स्त्रियासुद्धा काया वाचा मनानं फक्त आपल्या पतीचंच हित करणाऱ्या अशा पतिव्रता स्त्रिया आहेत. पुढे म्हणतायत, रामचंद्रांच्या राज्यात दंड हा फक्त संन्याशांच्या हातामध्ये. म्हणजे दंड कुणाला द्यावाच लागत नाही, अघच नाही, कुठलं पापच नाही, तर कुणाला कशासाठी दंड देणार. त्यामुळे दंड कुठे आहे? फक्त संन्याशांच्या हातामध्ये आहे. भेद कशामध्ये आहे? तर फक्त नर्तकांच्या तालसुरामध्ये भेद आहे. बाकी कसली विषमता भेद नाही रामराज्यात. आणि जिंका हा शब्द केवळ काय सुंदर लिहिलंय तुलसीदासांनी, जीत हो मनही सुनीय असं. मन जिंकण्याच्या संदर्भात ऐकू यायचा रामराज्यामध्ये. कुणावर कुरघोडी करायची? या मनावर कुरघोडी करायची. मनावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं, मन ताब्यात आणायचं. यासारख्या गोष्टी रामराज्यात ऐकायला यायच्या. बाकी कुणाला जिंकायचंय, कुणावर मात करायचे, अशा गोष्टी रामराज्यात ऐकू येत नव्हत्या. हे सर्व बघितल्यानंतर, वाचल्यानंतर, त्याच्यावर खोलवर चिंतन केल्यानंतर, जर आम्हाला बाह्यांगानं रामराज्य आणायचं असेल तर प्रथमतः हा वृत्तीबदल प्रत्येकानं करायला लागेल, हे लक्षात येईल. बाह्यांगानं केवळ सर्व सोयीसुविधा आणि सर्व संपत्ती यासारख्या गोष्टींनी रामराज्य येऊ शकत नाही. ते केवळ वृत्तीबदलानं येऊ शकतं. वृत्ती राममय होणं म्हणजे रामराज्यात राहणं आहे. म्हणून आमचे महाराज म्हणाले, आपण आपल्यापुरतं बघावं. एक मनुष्य सुधारला की त्या मानानं समाज सुधारलाच की नाही, असं महाराजांचं वचन आहे. त्यामुळे दुसरा काय करतो आणि दुसरा कसा चुकतो, दुसरा कसा रामराज्याला कलंक लावणार आहे, हे बघण्यापेक्षा आमच्या वृत्तीनं आम्ही कुठे रामराज्यात कमी पडतो का, ही तपासणी करण्याची गरज आहे, असं एका दृष्टीनं तुलसीदास आम्हाला इथे सांगतायत. पुढे म्हणाले, नित्य वृक्ष फळत फुलत होते वनांमध्ये. सिंह आणि हत्ती आपलं जन्मजात वैर विसरून जगत होते. सर्व पशुपक्षीच आपलं स्वाभाविक वैर विसरून गुण्या गोविंदानं त्या रामराज्यात राहत होते. पक्ष्यांचं गोड कूजन, पशूंच्या कळपांचं निर्भयपणे वावरणं वनांमधून असं सुरू असायचं. मंद सुगंधित वारं व्हायचं. पुष्पांचा रस घेऊन भ्रमर गुंजारव करायचे. वेली वृक्ष मागता क्षणी मध द्यायचे, असं म्हटलंय बरं का. लता बिटप मागे मधुचवही. म्हणजे इतकी संपन्नता होती आणि इतकं विषमता रहित असं वातावरण होतं. गायी जेवढी इच्छा असेल तेवढं दूध देत होत्या. धरती नेहमीच पिकांनी भरलेली असायची. आणि त्रेतायुग असताना सत्ययुगातली स्थिती तिथे रामराज्यामुळे, श्रीरामांच्या प्रकट अस्तित्वामुळे सिद्ध झाली होती म्हटलंय. आणि सबंध जगाचे, विश्वाचे आत्मा असलेले भगवान हे जगामध्ये राज्य करतायत हे जाणून पर्वतांनी सुद्धा अनेक प्रकारची रत्न प्रकट केली. सर्व नद्या श्रेष्ठ, शीतल, निर्मळ आणि सुखप्रद असं गोड जल प्रवाहित करत होत्या. समुद्र आपल्या मर्यादेमध्ये राहत होते.
पहा बरं, रामराज्य आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहेत श्रीराम, त्यामुळे समुद्रसुद्धा आपली मर्यादा ओलांडत नाही आहेत. आपल्या लाटांबरोबर किनाऱ्याला रत्न टाकतोय समुद्र, बरं का. ती माणसांना मिळतायत. अशा रीतीनं अशी संपन्नता आहे, सहज संपन्नता. सर्व तलाव कमळांनी फुललेले आहेत, प्रसन्न वातावरण आहे दाही दिशांमध्ये. चंद्र, श्रीरामचंद्रांच्या राज्यातला चंद्र आहे ना तो, त्यामुळे आपल्या अमृतमय किरणांनी पृथ्वीला भारून टाकतोय. जेवढी जरूर आहे तेवढीच उष्णता सूर्य देतोय. काय सुंदर लिहिलंय पहा. जितनीही काज, जेवढी जरूर आहे सर्वांना, वृक्ष लता वेलींसह मनुष्यांना, तेवढीच उष्णता सूर्य देतोय. जेवढं हवं तेवढंच पाणी मेघ देत आहेत. अशा रीतीनं हे रामराज्य आहे. श्रीरामांनी काय काय केलं त्या रामराज्यामध्ये ह्याचंही वर्णन दिलंय. म्हणाले, कोटिन्ह बाजी मेध प्रभु कीन्हे, दान अनेक द्विजन कह दीन्हे, श्रुतिपथ पालक धर्म धुरंधर, गुणातीत अरु भोग पुरंदर. कोट्यवधी अश्वमेध यज्ञ श्रीरामांनी केले, विप्रवरांना अनंत दान दिली. असे हे वेदमार्गाचे काटेकोरपणे पालन करणारे असे श्रीराम आहेत. धर्मधुरंधर आहेत, धर्माची धुरा वाहणारे, गुणातीत आहेत आणि ऐश्वर्यामध्ये जणू इंद्रासारखे आहेत. जसं म्हटलं, काहीतरी एक उपमा द्यायची म्हणून ती दिलेली असते या संतांनी, पण श्रीरामांच्या ऐश्वर्याला खरंच कुणाची बरं उपमा देऊ शकतो आपण. तसं ते ऐश्वर्य अयोध्येमध्ये नांदतंय. आणि पुढे म्हणतायत, पती अनुकूल सदा रहसीता, शोभा खानी सुशील बिनीता, जानती कृपा सिंधु प्रभुताई, सेवती चरण कमल मन लाई. श्रीराम पत्नी सीता, जी सौंदर्याची खाण आहे, सुशील आहे आणि अत्यंत विनम्र आहे, अशी सीता नित्य पतीला अनुकूल अशी वागतीये. कारण जानती कृपा सिंधू प्रभुताई, कृपासागर श्रीरामांचा महिमा ती जाणते आणि मनःपूर्वक त्यांच्या चरणांची सेवा करते. अशी सीतामाता ह्या अयोध्येची राणी, महाराणी आहे. आणि घरी राजवाड्यामध्ये कसं वातावरण आहे ते सुद्धा दिलंय. यद्यपि गृहसेवक सेवकिनी, विपुल सदा सेवा विधि गुणी, निज कर गृह परिचर्या करई, रामचंद्र आयसु अनुसरई, जेहि विधि कृपा सिंधु सुख मानई, सोई कर श्री सेवा विधि जानई, कौसल्यादि सासु गृह माही, सेवई सबधि मान मद नाही. सीता मातेचं वर्णन करताना इथे आम्हाला तुलसीदास सांगतायत, जरी राजमहाली अनेक दासदासी होत्या आणि सर्व सेवा निपुण अशा होत्या, तरीसुद्धा स्वामी सेवेचं महत्त्व जाणणारी सीता म्हटलंय. बरं का, पती सेवेचं महत्त्व जाणणारी ही पतिव्रता सीता घरची सर्व सेवा स्वतः आपल्या हातांनी करायची आणि रामचंद्रांच्या आज्ञेचं काटेकोरपणे अनुसरण करायची. राम रुखपायी जसं म्हटलं मागे अनेक ठिकाणी, तसं म्हणताय तिथे की ज्यामध्ये कृपानिधान श्री रामचंद्रांना सुख वाटे तेच सीता करत असे. कारण काय म्हटलंय तर ती सेवेची पद्धत काय असते ही जाणणारी आहे.
घरामध्ये कौसल्यादी सर्व सासूंची सेवा ती करत असे आणि कोणत्याही गोष्टीचा मद किंवा अभिमान यांचा स्पर्शसुद्धा तिला नव्हता असं म्हटलंय. हे वर्णन तुलसीदासांनी खरोखर आम्ही कसं असलं पाहिजे घरामध्ये हे सांगण्यासाठी केलं आहे सीतामातेचं. सीतामाता ही सर्वांसाठी आदर्श आहे. जसे प्रभू श्रीराम सर्वांसाठी आदर्श आहेत, तसं मुख्यतः स्त्रियांसाठी सीतामाता ही परम आदर्श आहे. आणि त्यामुळे इथे तुलसीदासांनी तिचं वर्णन केलं आहे. आणि आता सीतामातेचं वर्णन आणि तिची थोरवी प्रत्यक्ष शिवभगवान आम्हाला सांगतायत. म्हणाले, उमारमा ब्रह्मादि वंदिता जगदंबा संततमनंदिता जा सुकृपा कटाक्षसुर चाहत चितवन सोई राम पदार बिंदरती करती सुभावही खोई. शिवभगवान सांगतायत, हे उमा, जगत जननी आहे सीता, जी ब्रह्मदेवादिकांनाही वंद्य आहे आणि नित्य सर्व गुण संपन्न आहे. जगदंबा संततम अनिंदिता, आणि जिचा सीतेचा कृपा कटाक्ष मिळावा असं देवांना सुद्धा वाटायचं, पण ती त्यांच्याकडे मुळीच बघत सुद्धा नसे, अशी ही लक्ष्मी आपला मोठेपणा महिम स्वभाव सोडून सुभावही खोई, म्हणजे कोण आहे, प्रत्यक्ष लक्ष्मी आहे सीतामाता, पण तो स्वभाव सोडून म्हणताय तिथे शिवभगवान श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांवर प्रेम करायची. जा सुकृपा कटाक्ष सुर चाहत चितवन सोई राम पदार बिंद रती करती सुभावही खोई. आणि असं सीतामातेचं वर्णन केल्यानंतर बाकीच्या बंधूंचं वर्णन करतायत. सेवही सानुकूल सब भाई रामचरण रति अति अधिकाई प्रभु मुख कमल बिलोकत रही कबहु कृपाल हमहि कछु कही राम करही भ्रातन पर प्रीति नाना भांति सिखावही नीति हर्षित रही नगर के लोगा करही सकल सुर दुर्लभ भोगा. सर्व बंधू म्हणतायत, रामांना अनुकूल अशी सेवा करायचे अखंड अत्यंतिक प्रेम त्यांचं श्रीरामांच्या ठायी होतं. प्रभूंच्या मुखकमलाकडे नेहमी बघत राहत असत. कशासाठी? तर आम्हाला काहीतरी सेवा करायला कृपानिधान प्रभूंनी सांगावं, असं प्रभूंच्या मुखकमलाकडे सर्व बंधू सतत बघत राहत असत असं म्हटलंय. काय सुंदर पहा. प्रभू मुख कमल बिलोकत रही कबहु कृपाल हमही कछु कही. आम्हाला संधी मिळावी सेवेची. खूप सुंदर सुंदर कथा आहेत काही काही ग्रंथांतरी. रामायणामध्ये असं नव्हे, पण काही काही ठिकाणी फार सुंदर वर्णन आहे की कशी अहमहमिका असायची ह्या तिन्ही भावांमध्ये आणि हनुमंतांमध्ये की आम्हाला सेवा मिळावी आणि त्यासाठी सीतामातेची आजीजी ते करायचे. अशा काही कथा आहेत फार सुंदर. आणि ह्याचं त्याचं कारण जे आहे तेच ते महाकारण आहे, परब्रह्म श्रीराम. आणि अशा रीतीनं श्रीरामसुद्धा आपल्या भावांवर प्रेम करायचे. सर्व प्रकारच्या नीतिधर्माची शिकवण त्यांना द्यायचे म्हटलंय. पुढे फार सुंदर भाग येईल तो, कसं श्रीराम शिकवायचे. आणि अशा रीतीनं म्हणतायत तुलसीदास, सर्व नगरवासी आनंदात आहेत आणि देव दुर्लभ असा भोग त्या अयोध्या नगरीमध्ये भोगतायत. काय प्रार्थना करतायत सर्वजण. अहनिसी विधि मनावत रही श्री रघुबीर चरण रति चही
दुई सुत सुंदर सीता जाये, लव कुश बेद पुराण गाये. तुलसीदास. हे सर्व नगरवासी रात्रंदिवस ब्रह्मदेवांची प्रार्थना करतात की रघुनाथांच्या चरणी आमचं दृढ प्रेम असावं. आणि हे सांगून ह्या अत्यंत सुंदर अशा रामराज्यामध्ये काय घडलं हे तुलसीदास सांगतायत, जे पुन्हा एकदा तुलसीदासांचं भक्तपण आमच्या अंतःकरणावर कोरून ठेवतं. म्हणाले, दुई सुत सुंदर सीता जाये, लव कुश बेद पुराण न गाये. सीतेला लव आणि कुश असे 2 पुत्र झाले. ह्याच रामराज्यामध्ये ज्यांचं वर्णन वेदपुराणांमध्ये केलंय. तुलसीदासांनी जो भाग कुठल्याही भक्तगणांना आवडत नाही, किंवा असं म्हणूयात की सामान्य बुद्धीला, तर्क बुद्धीला कळू शकत नाही, असा भाग वगळून भक्त अंतःकरणाला जो भावेल आणि जो त्यांनी बघितला, अर्थातच अंतश्चक्षूंसमोर, तो भाग जसाच्या तसा लिहिला. सीतेचा त्याग हा भाग तुलसी रामायणामध्ये नाही. आणि म्हणून भक्त हृदयाला, सीताराम भक्तांना तुलसी रामायण अत्यधिक आवडण्याचं कारण हे सुद्धा एक आहे. आपण अनेक ठिकाणी तुलसीदासांचं भक्तपण कसं दिसून येतं ठाई ठाई हे बघितलं आहे पूर्वीसुद्धा. आणि हा भाग जो आहे तो वन ऑफ इट्स काइंड असंच म्हणावं लागेल. कारण इतर रामायणांमध्ये असं धारिष्ट्य कोणी दाखवलेलं नाही. याला धारिष्ट्य म्हणावं की सत्याला चिकटून राहण्याची धमक म्हणावी, हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण भक्त अंतःकरणाला जे भावेल, ज्याला आपल्या आराध्य सीतारामांना अखंड एकत्र बघण्यातच धन्यता वाटते, अशांच्या हृदयाला अखंड शीतलता प्रदान करणारं भाष्य तुलसीदासांनी या ठिकाणी लिहिलं आहे. लवकुशांचं वर्णन करतायत पुढे. दो बिजयी बिनयी गुण मंदिर, हरि प्रतिबिंब मनहु अति सुंदर, दुई दुई सुत सब भ्रातन के रे, भये रूप गुण सील घनेरे. कसे आहेत लवकुश? विख्यात योद्धे आहेत, नम्र आहेत, सर्व गुणांनी युक्त आहेत आणि अत्यंत सुंदर आहेत. असे जणू श्रीरामांचंच प्रतिबिंब बघावं तसं वाटत असे. इतर सर्व भावांनाही म्हटलंय 2-2 पुत्र झाले, तेही अत्यंत सुंदर, गुणवान आणि सुशील होते. अशा रीतीनं हे परिपूर्ण गोकुळ अयोध्येमध्ये नांदतंय हे तुलसीदासांनी सांगितलं. आणि आता श्रीरामांबद्दल सांगतायत. ज्ञान गिरा गोतीत अज, माया मन गुण पार, सोई सच्चिदानंद घन, कर नर चरित उदार. जे श्रीराम बुद्धीनं जाणता येण्याजोग ज्ञान, वाणी, इंद्रिय यांच्या पलीकडे आहेत आणि अजन्म आहेत, तसंच माया, मन आणि गुण याच्याही पलीकडे आहेत. हे असे सच्चिदानंद भगवान अत्यंत श्रेष्ठ अशी नरचरित मनुष्यलीला करत होते. आता ती मनुष्यलीला ते कशी करत होते, कसं राज्य चालवत होते, आपल्या भावंडांना कसा उपदेश करत होते, ह्याचं अतिशय सुंदर वर्णन तुलसीदासांनी केलं आहे. ज्यामधून आम्ही कसं असलं पाहिजे हे श्रीरामांनी सांगितलं आहे. हे जाणून त्यावर चिंतन करून आचरणात कसं येईल हे जो बघेल त्याला हे रामायण फळलं असं म्हणता येईल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.